माझ्या दारामध्ये एक कृतज्ञता सोहळा आम्ही या ठिकाणी पार पाडण्यासाठी तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर हा कृतज्ञता सोहळा आम्ही पार पाडण्यासाठी या ठिकाणी तुम्हा सर्वांना बोलवून घेतलेला आहे. आता कृतज्ञता सोहळा म्हणजे काय आणि कशाबद्दल 1965 साली या गावात आम्ही इथं आलो. 1965 साली माझे वडील, माझं गाव खरं तर आमचं गाव कोगनोळी गाव साहेब, आणि कोगनोळी गावात आम्ही राहायला तिथं होतो. आमचे वडील वाजवायच्या निमित्तानं या गावात आले. या गावातल्या लोकांनी एवढं साहेब आम्हाला प्रेम केलं, म्हणजे अलोट प्रेम केलं साहेब. मला वाटतं मी येता तिसरी पण साहेब या शाळेत शिकत होतो आणि तिसरीलाच माझे वडील वारले. आणि वडील वारल्यानंतर वाजवायला माझे वडील येत होते. गावातल्या सगळ्या लोकांनी सेवा केली. फक्त काय महादेवाची चाकरी करत होते आमचे वडील. देवाची चाकरी करताना वडिलांनी जी चाकरी केलीच केली, पण गावच्या लोकांनी त्याच्यापेक्षा वेगळं काम केलं साहेब. वडील वारल्यानंतर माझ्या तर माझ्या गावच्या लोकांनी साहेब अलोट असं म्हणजे उपकार त्यांचे आहेत, ते एवढे ऋण आहेत त्यांचे की त्या ऋणातून आम्ही मुक्तच होऊ शकत नाही. मी आज इन्सल्ट करून फिरतोय. आज माझी इन्सल्ट दिसायला सगळ्या गावकरी लोकांचा, यांची सगळ्यांची उपकार आहेत साहेब माझ्यावर. गलीबळातून फिरत माझी आईनं म्हणजे आम्ही आता माफ म्हणजे लाख 2-2 लाख रुपये मिळवत असेल, पण माझं लाख म्हणजे केवळ लाखच आहे. का? कारण माझ्या आईनं 5 लोकांना सांभाळलं साहेब. वडील नसताना आईनं जे सांभाळलं ते गावच्या लोकांच्या उपकारामुळे. ह्या लोकांनी जर आमच्या आईला वेळेवर भिक्षा जर दिली नसती तर आम्ही आज इन्सल्ट करून फिरलोच नसतो. हे फार मोठे उपकार आहेत आमच्या गावच्या लोकांचे. सोनाली गावाचा उपकार आम्ही कधी विसरणार नाही. आणि माझ्या गावातले म्हणजे माझं गाव खुद गाव कोगनोळी साहेब. कोगनोळीत माझं घर आहे, सगळं आहे. पण माझा इथं चुलत भाऊ इथं आलेला आहे, माझा भाऊ. त्यांनी सगळी म्हणतात तुम्ही सोनाळीत होता म्हणून तुम्ही वाचला जा. ही सगळी म्हणतात सोनाळी गावात होता म्हणून तुम्ही वाचला, दुसऱ्या गावात असता तर तुम्हाला सुद्धा फरफड झाली असती. आणि खरोखर काय ह्या गावाचं प्रचंड म्हणजे प्रचंड उपकार आहेत माझ्यावर. प्रचंड म्हणजे अगणित उपकार आहेत, ते कधीच आम्ही विसरू शकणार नाही. आणि त्यासाठी एक कृतज्ञता सोहळा निर्माण व्हावा, हा एक छोटासा म्हणजे त्या लोकांतून उतराई व्हावी. आता शब्दानं उतराई होत नाही. आणि ही 5 लोक म्हणजे काय गाव नव्हे की आपल्या आता स्टेजवर बसलेली एवढी लोक म्हणजे आमचं गाव नाही, गावात खाली बसलेली सगळीच लोक माझ्यावर प्रचंड उपकार केलेले. मतदानाच्या काळात साहेब मी बोरवडेकर साहेबांना सांगतो बरं का, सगळ्यांनाच बोलू शकतो. साहेबांना काय ठरवलंय, बोरवडेकर साहेबांना माहिती पाहिजे आमचं काय आहे ते. गावात साहेब कोरव्यांच्या जायचं म्हणजे मतदानाच्या काळात ते लांडाचं एकाकडे नाहीत म्हणतात, सगळे कोरव्याची बाद आहेत म्हणतात. का बाद आहेत तर ती एका पार्टीला नाहीत, इकडे मुस्लिमकडे बी आहेत आणि तिकडे मंडलिकांच्याकडे पण आहेत म्हणतात. पण आम्ही साहेब कधीच गावाला दुजाभाव केलेला नाही. सगळे सांगतात बापू सुद्धा म्हणतात मास्तर सगळे मत आपल्याकडे आलं पाहिजे. बापू तुमचाच माणूस मी आहे. तिकडे डीएम चौले म्हणतात की बी इकडं माझ्याकडे मत आली पाहिजे. अहो मी तुमचाच आहे बापू, आम्ही सगळ्यांचंच आहे. कारण काय आम्हाला पार्टी बिर्टी सगळ्या घरच्यांना सांगितले पार्टी अजिबात धरायची नाही. काही म्हटले बोंबलू द्यात, काय व्हायचं ते होते. खरं सगळ्या गावात आम्ही गल्ली फिरलेलो आहे साहेब. मला ह्यांचा विरोध कोण चालणार नाही, अण्णांच्या विरोध चालणार नाही, आबांच्या विरोधात जाऊन चालणार नाही. आणि माझ्या घरच्यांनी माझं सांभाळलेलं आहे पहिल्यापासून. माझ्या घरच्यांनी ते पाळलेलं आहे. आम्हीच्या पोटी तुम्ही म्हटलं कुठेतरी कोणीतरी दारू देते, कोणीतरी मटण देते, कोणी काय देते म्हणून त्याच्या पळशीला मी भावाला आमच्या दोन्ही भावांनी कंट्रोल केलेला आहे. बहिणीने हातापाया जोडून मी जरी लहान असलो तरी थोरल्या बहिणीला थोरल्या भावांनी मी अजून मानतोय. आम्ही आमच्या घरात अजून वादविवाद काय असं काय झालेलं नाही, होणार बी नाही. वाद व्हायला आमच्याला काय लाखो करोडची इस्टेट पण नाही आहे. आणि साहेब हे कृतज्ञता सोहळा ठेवायचं कारण हेच की माझ्या घरामध्ये दारिद्र्य असताना दारिद्र्यातून मी आज एवढी प्रगती केली, याला कारणीभूत सगळेच तुम्ही लोक आहात. तुमच्यामुळे मी हा कार्यक्रम नियोजित केला. दुसरं म्हणजे माझ्या आईनं जे काय लहानाचं मोठं केलं, आईनं माझ्या जे सांभाळ केला आईनं आमच्या मुद्दा म्हणून आईचा फोटो मी इथं पुजणार होतो, पण बसायला जागा इथं नाही, तिथं कुठं रस्त्यात पुजायचं म्हणून आम्ही आज पहिल्यांदा माझ्या आईचा फोटोवर आम्ही आधी पुजला. सगळे भाऊ आणि बहिणी आम्ही सगळे एकत्र आलो, आईचं प्रतिमा पूजन केलं. इथं कार्यक्रमाला वेळ झालाय साहेब, म्हणून आम्ही तो आज कार्यक्रम घेतला आमच्या भावानेच. नाहीतर आम्ही तुमच्या हस्ते आईच्या हस्ते एक पुष्पहार अर्पण करून आईचाच फोटो मी इथं पुजणार होता. आणि मी इथं टायटल टाकाय सांगितलंय गंगाईच्या पुण्याईने म्हणून. आईचाच पुण्य आहे. आईशिवाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आईशिवाय कुणाच माया नाही. कोण पण असू दे, किती मोठा असू दे, आई सगळ्यात श्रेष्ठ असते. आणि आईनं आम्हाला लहानाचं मोठे केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहेब आम्ही पार्टी तर कुठली धरलीच नाही आणि धरणार बी नाही आजपर्यंत. किती बी मोठा झालो आम्ही तर मी पार्टी कुठली मानणार नाही, मानत बी नाही. दुसरं म्हणजे साहेब आमच्या गावामध्ये आमचा जो सहवास झालाय, सहवासात एकेकाला ओझं जरी उचलायचं असलं तर हे तो आमच्या पार्टीचा आहे, ह्याच्याकडे ओझं सुद्धा उचलून देत नाही, एवढी
घासाघास आहे आपल्या गावात, एवढी घासाघास आहे साहेब. पण आमच्या बाबतीत तसं कोणीही केलेलं नाही. आणि ते कोरव्याचा आहे, जे मला एक पाला न्यायला घेऊ दे तिकडे म्हणाल, तिथं काय करायला ते कोरव्याचा आहे घेऊ दे. अजिबात साहेब असं कधी आमच्या बाबतीत साहेब सगळ्या गावातले कोणी साहेब सगळ्यांनी प्रेमच व्यक्त केले. प्रचंड म्हणजे प्रेम, आबा बरोबर आहे का नाही? प्रचंड म्हणजे प्रचंड प्रेम आमच्यावर केलेलं आहे लोकांनी. आणि त्यामुळं महादेवाच्या चरणी मी लीन झालो. देवा फुल फळाची पाकळी म्हणून महादेवाला मी कायम गेली 10 वर्षे गहू द्यायचा प्रयत्न केला. हे बोलायचं नसतंय, जे ह्या हाताने केले ह्या हाताने दाखवायचं नाही, देवाला दिलेलं कुठं दाखवायचं. कारण त्यानं तरी माझी थोडीशी उतराई व्हावी गावच्या लोकांच्याकडून, प्रसादाला तेवढं तरी माझ्याकडून पोहोचावं म्हणून वर्षाला देवाला माझ्याकडून विनंती केली, बाबा माझ्याकडून ही सेवा कायम मी तिथपर्यंत आहे तोपर्यंत. मी माझ्या मुलांनाही सांगितले, बाळानो माझ्या मूर्तीनंतर सुद्धा तुम्ही सोनाळे गावात देवाला गहू द्यायला विसरू नका म्हणून सांगितले. मात्र त्या काय परमेश्वराची इच्छा असेल ते काय होईल ते होईल. पण मी परमेश्वराकडे मी महादेवाकडे प्रार्थना केली आहे, जेव्हा माझ्याकडून जेवढी सेवा करून घेते तेवढी सेवा करून घ्या. दुसरं म्हणजे साहेब माझे जवळचे महादेवाच्या दारासमोरचे दुसरा एक महादेव आहे, म्हणजे आमचे अनिल पाटील साहेब. पाटील साहेबांना मी का म्हणतो, माझ्या जीवनातले एक चांगला माणूस आहे. पाटील साहेबांना का म्हणतो, आम्ही कोल्हापूर जिल्हा शिक्षक बँक, आता मी स्वतः शिक्षक असल्यामुळे साहेबांची बदली इचलकरंजीला झाली होती. आणि साहेबांची बदली झाल्यावर आता काय गावचा आहे म्हणून त्यांनी केला असं काय माहिती आहे, पण त्यांनी एवढं मला किंमत दिली. इचलकरंजीत किती मोठी मोठी माणसं आहेत साहेब. साहेबांनी मला बोलवलं, साहेब पूर्वी म्हणते पूर्वी सर तुमचे हस्ते आम्ही कोजिमासीचं झेंडाबद्दल आम्ही तुमच्या हस्ते ठेवले म्हणले. काय पात्रता आहे का सांगा? झेंडा फडकायची एवढी सोपी गोष्ट नाही. देशाचा झेंडा फडकवायची एवढी मोठी संधी साहेबांनी मला दिली. साहेब म्हटलं असं करू नका. नाही नाही म्हटले, आलं गरीब गरीब ते सगळं तिकडे राहिले, इथं तू इथं म्हणजे तुझं नाव आहे, वातावरण आहे आणि तूच करायचं म्हणले, काय होत नाही म्हणले. आणि साहेबांनी मला पहिल्यांदा ध्वजारोहणला तिथं बोलून घेतलं. कोजिमासी या पतसंस्थेच्या झेंड्याला मोठी मोठी अधिकारी आहेत, पण त्या सगळं करणारे माझं नाव टाकलं साहेब त्यांनी पत्रिकेत, पूर्वी सरांचे असे ध्वजारोहण म्हणून. हे साहेबांचे माझे उपकार आहेत. दुसरे म्हणजे साहेबांनी मला सांगितलं, पूर्वी सर तुम्ही तुमच्या घरच्या लोकांचं पंख तोडायला लागलाय. म्हणजे काय, मी साहेब माझं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही दादा आमचा फिरायला आला की कोण मी मला डायरेक्ट फोनवर शिवायला ते मास्तर तुला मस्ती आल्या रांड्याच्या अन्याकडे बघत नाहीस, सगळी माहिती आहे. अन्याकडे बघत नाहीस, अन्याचं असं झालंय, माझ्या तिकडे मुंबईत फिरायला तुझं काय लेखा सैनिक आहेस, अशी लोक. कोण बी साहेब कोण शिवा देत नाही तो आळशी म्हणायचा, गावातला कोण मला शिवा देत नाही तो आळशीच म्हणायचा. सगळ्यांनी शिवाय दिल्या, सगळ्यांची शिवा मी खाण्यात चालूच आहे, ते साहेब रोज चालू आहे. दादा आमचा कुठे बी गल्लीचा तो रडतोय, तिथं रडली की त्यांचं सेवा आलेल्या आहे दुसऱ्या दिवशी. पण साहेब हे मी काय केलं, साहेबांनी मला जागे केलं. अनिल साहेबांनी, अनिल साहेब म्हटले मास्तर तू हे कर, मदत कर, मदत करायला काय हरकत नाही, पण मदत केल्यामुळे काय व्हायला माहितीये काय, ती दोघं पण फुकटचं मिळते म्हणून गप्पच बसल्या, ते राबणं झाल्या. तू देऊच नकोस म्हणले, काय करताय तू बोंबलो देत म्हणते तुझं, तू देऊच नको म्हणजे. आणि मला सांगितलं पैसेच पाठवायचे नाही, 1 रुपया तू देऊ नको त्यासनी. आणि त्यावेळेस बंद केलं साहेब. आज दादा माझा ओरडत होता, हे मास्तर सणास बांधायचा, हे बांधायचं, सगळ्या गावात सगळ्या चर्चा झाली. आणि साहेब तुम्हाला माहिती आहे सगळ्या गावात चर्चा झाली साहेब, अनापाला संडास बांधून देणार, अनापाला संडास बांधून देणार. आम्ही 1 रुपये दिला नाही, दादाला तर बांधलं का नाही बघा, झणझणीत बांधलो. का बांधलं तर साहेबांनी आमचे पंख तोडून टाकले. तुम्ही द्यायचं बंद करा, आपोआप त्यांनी करतात. तुम्ही द्यायचं चालू केल्यामुळे फुकटचं मिळते म्हणून ते काय करायला ते तुमच्याकडे लक्ष द्यायला. पण ज्या ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला मी निश्चित उभा राहणारच आहे आणि राहतोय पण, हे काय सांगायची गरज नाही. कारण काय माझीच परिस्थिती बरोबर झाली ह्या दोघांच्यामुळं, माझ्या दादामुळे आणि माझ्या मधल्या भावामुळं. दुसरं म्हणजे अनिल साहेबांना आणखी एक कौतुक, आकाश तुला माहितीसाठी सांगतो, अनिल साहेबांनी तू आज 4-5 गाड्या घेऊन फिरतोस त्याचं कारण म्हणजे साहेब आहेत, लक्षात ठेव. अनिल साहेब माझ्या घरी आले आणि मला म्हणाले महादूचं पोरगं काय करतंय. म्हटलं महादूचं पोरगं काय केलं, मी गारगुटला ठेवलं तर साहेब कारण शिकलं नाही काय नाही, दादाच्या 2-3 पोरी शिकल्या त्या बऱ्यापैकी आता करायला, तर महादूचं पोरगं काय झालं बिघडलेच म्हणजे शिकलंच नाही, नेमकं काय करते ते जाते म्हटलं कुठं ट्रॅक्टर चालव कुठं काय करा असं करते. केपी सर तू असं कर, मी तुला कर्ज देतो कोजिमासीचं आणि ते कर्जाचा हप्ता त्याला लाव आणि त्याला एक ओमनी घेऊन दे. आणि त्याला पहिल्यांदा विचारलं तू ट्रॅक्टर घेणार काय गावात, तर त्याने सांगितलं नाही बापू मी ट्रॅक्टर जर घेतला तर गावचे लय लोकांचे ट्रॅक्टर आहेत आणि बरेच लोक गावातले लोक पैसे पडू द्या आणि आपण तरी गरीब आहोत आणि आपल्याला त्याने बरोबर लावणार कामाला, त्याच्यापेक्षा ट्रॅक्टर नको म्हणाले. मग काय करूया, आणि गावातले लोक असं म्हणू नको, गावाच्या लोकांना मदत करावी लागणार, पण नाही आपण खाली डबऱ्यात पडणार, त्याच्यापेक्षा एक ओमनी घेऊन द्या मला म्हटलं करून. आणि साहेबांनी मला कर्ज मंजूर केलं साहेब. अजून माझं अप्रुव्हल पण झालं होतं बघा सर, नुसतंच अप्रुव्हल झालं होतं. आणि आमच्या शिक्षकांचं कसं असतं, अप्रुव्हल झाल्यानंतर एक पगार यायला होते मग कोजिमासीला. पण साहेबांनी प्रयत्न केला, पाटील साहेबांनी वरून जाऊन दादा साहेबांना यायला सांगून नाही ते पूर्वी सरांना मदत करायला लागते म्हणजे, आणि त्यांनी सरांनी मला मदत केली साहेब. आणि ते कर्ज काढून मी ह्या पोरग्याला दिलं.
ह्याला म्हटलं एक हप्ता तटला तर बघ म्हटलं तुला बघा. तर ह्या पोराने एक ओमनीच आता तो 5-6 ओमण्या करायचा साहेब. आता एवढी प्रगती केली ह्या पोरानं. आमच्यापेक्षा तो आता बाहेर लागलाय साहेब, आमच्यापेक्षा बाहेर लागलाय अण्णा तो. माझ्या आमचा महादूचा पोरगा. आणि त्याला सांगितलं जिथं गरीब लोक आहेत, एखाद्या गरीबाला गाडी नसली नाही म्हणायचं नाही, घ्यायचीच. तिने 1000 सांगितलं आणि तिने 800 दिलं, घ्यायचंच, कुणालाही दुखवायचं नाही म्हटलं गावात. आणि तसं करते सर. आणि त्याला काही लोकांचे फोन पण येतं मला, ते महाराजा पोरानं माझा एवढे घेतले गेले, जरा तेलाच महाग झाले, जरा सांभाळून घ्या असं म्हणते मी. हे ना कुठेतरी भाडे धरलं गावातलं तर गावची लोक मला फोन करतात, मास्तर त्या महाराजा पोरानं लय पैसे घेतले गेले, किती घेतला, एवढं घेतलंय. मग त्याला मी 200 रुपये तुम्ही कमी द्या, मी त्याला पाठवतो म्हटलं, मी त्याला गुगल पे मी करतो म्हटलं. म्हणजे अशा पद्धतीनं माझ्या गावाचा गावगाडा म्हणजे गावाच्या लोकांनी माझ्यावर प्रचंड उपकार केले साहेब. आणि ते त्यातून उतराई व्हावी यासाठी हा सत्कार सोहळा आहे. दुसरं म्हणजे माझ्या बायकोला साहेब, माझ्या बायकोला साहेब काय झालं, मुख्याध्यापक पद मिळालं. मुख्याध्यापक पद म्हणजे काय फार मोठं पद नाही आहे, पण का कोणाचं आमच्या गावातल्या माझ्या खुद गावातल्या लोकांनी बोलवलं आणि त्यांनी सत्कार केला. माझ्या कोगनोळी गावातल्या लोकांनी बोलून नाही, अरे आपल्या समाजात एवढं कोण झालेलं नाही, असं कसं आपल्या समाजात पहिल्यांदा होतंय आणि आपण त्याचा सत्कार करूया. अरे नको म्हटलं, मुख्याध्यापक काय लाखानं पडल्यात, हे एवढं असतं नाही. अरे बाकीचं लाख वेगळं पण आपलं वेगळं म्हणजे. आणि ह्या माझ्या गावातल्या लोकांनी, माझ्या घरातल्या लोकांनी सत्कार केला. मग हे बघून आमच्या भावांच्या डोक्यात अचानक पेटले. आमचे भाऊ आज बापू कार्यक्रम आहे, आमच्या ह्या दोघा भावांचा कार्यक्रम आहे. माझ्या ह्याच्यात 1 रुपया मी दिलेला नाही, 1 रुपया दिलेला नाही. बाप आबा तुम्ही म्हणता मास्तर पैसे घातले वाटतं सगळं. 1 रुपया मी ह्या मंडपात उभा राहिलोय, 1 रुपया गावच्या लोकांना सांगतो, 1 रुपया मी दिलेला नाही. थोरल्यानं आणि महादवानाने त्या आकाशनं सगळं नियोजन केले, त्यांनीच नियोजन केले. असं गावच्या लोकांना बोलूया बापू. आणि त्यांचा तुमच्या गिऱ्याचा बी ह्याचा बी आमचा मुलगा जो आता तर एवढी प्रगती झाली आबा माझी साहेब सांगायचं म्हणजे. इथं गाव सोडलं, पहिल्यांदा मी नागनाथ हायस्कूलला होतोच थोडे दिवस, पण नागनाथ हायस्कूलमध्ये माझे काय लागणार नव्हते हे मलाही माहिती होतं. किशोरराव मोरे हायस्कूल सरोडे या ठिकाणी होतो साहेब मी जॉबला. तिथं सुद्धा माझे रोस्टर पॉईंट उडवला आणि त्यामुळे माझ्या आता अक्षरशः भिक्षा मागायची वेळ आली होती. पण कुठेतरी दैवगती असते, प्रारब्ध असतं, आणि त्या प्रारब्धानुसार मला इचलकरंजीमध्ये जॉब मिळाला. आणि आता काय म्हणते, आगीतनं सुटलो आणि फोपाट्यात पडलो अशा अवस्था झाल्या. तिथं सुद्धा माझं जरूर बरेच कटिंग आहे, संस्था जरा कटिंग करून घेते, पण नसेल आपण बसल्यापैकी काहीच पगार नसल्यापेक्षा तरी बऱ्यापैकी आहे. आणि त्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या पुण्याने माझा अगदी व्यवस्थित चालले साहेब. आज माझा एक मुलगा अमेरिकेत शिकतोय साहेब. अमेरिकेत शिकायची सोपी गोष्ट आहे, तुम्हाला लोकांना माहिती आहे. एक मुलगा माझा कोरव्याचा मुलगा एक अमेरिकेत आहे. आणि त्याची ज्या वेळेला माझा मुलगा अमेरिकेत गेला तेव्हा J.R. लोंढेनी साहेब, J.R. लोंढेनी पहिल्यांदा ग्रामपंचायत मध्ये ठराव केला की कोरव्याचा पोराचा सत्कार करायचा. साहेब फक्त तेवढी ठिणगी पडली माझ्या पोरग्याला. नुसतं ऍडमिशन घेतलं होतं, अमेरिकेत मिळते काय, तर नाही बापा मी मिळवणार म्हणजे मिळवणार, कारण गावच्या लोकांनी सत्कार केलाय, मला जायलाच पाहिजे. कळलं का बघा. अमेरिकेत फक्त अर्ज केला होता, मिळणार नव्हतं, पण पोरग्याला प्रयत्न केला. सर्वांनी टाळी करा. अमेरिकेला तुम्ही होता का ना त्या सत्काराला. ग्रामपंचायतीमध्ये माझ्या मुलग्याचा सत्कार गावच्या लोकांनी केला की जेणेकरून एक कोरव्याचं पोरग, दारिद्र्याचं पोरग, ज्या मुलाला 2 वेळचं अन्न सुद्धा मिळत नव्हतं, तुमच्या दारात आल्याशिवाय माझे पोट भरत नव्हतं. आज मी इन्शर्ट आहे तुमच्या सगळ्यांच्या मुळे आहे, सगळ्यांच्या मुळे आहे. तुम्ही सगळेजण बसला, तुमच्या सगळ्यांच्या मुळे आमचा इन्शर्ट आहे. आणि हे माझ्या पोरग्यानं थोरला मुलगा आबा आता 10 लाखाचं पॅकेज आहे. 10 लाख म्हणजे अमेरिकेत काहीच नाही, इकडं 1000 रुपये तिथलं 10 लाख अशी परिस्थिती आहे. पण तरी सुद्धा बरं जायचं आहे, म्हणजे 2 वेळचं खायला मिळते आणि त्याचं खोली भाडं जाते. खोली भाडं त्याचं 5 लाख रुपये भाडं आहे अमेरिकेमध्ये. पण त्याला 10 लाखाचं पॅकेज आहे, तेवढं बऱ्यापैकी त्याचं चाललंय, तिकीट असणं चाललंय. कारण त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जगातील सगळीकडे आता वातावरण, युद्धाचं वातावरण हे ट्रम्पनं चालू केलं आहे, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. त्याच्यामुळे माझ्या पोराचं आज नाही उद्या चांगलं होणार आणि झालंय. दुसरा पोरगा, ह्या मुलगाला एक इंजिनियर झाला, दुसऱ्याला डॉक्टर करायचं होतं साहेब मला. पण हे डॉक्टर किती ह्याला ऍडमिशन मिळालं, सगळं झालं. आता ह्या पोरग्याला डॉक्टर करायचंच म्हटलं मी, कारण परिस्थिती चांगली होती. बायकोचा पगार होता, माझाही पगार होता, गावाकडे बी थोडी मदत, लय नाही फुल नाही फुलाची पगाराची भरपूर मदत करत होतो असं बी नाही, पण करत होतो मी. तसं बघायला गेलं तर मी माझ्या दादाची 3 पोरींची लग्न मी लावून दिलेली आहे. थोरली पोरगी माझी दादाची थोरली मुलगी सुरेखा माझ्याकडे शिकायला होती. ती पोरगी अतिशय चांगलं हे शिकलं, 12 तिला चांगली शिकली असती कारण, पण तिनं अर्धवट शिक्षण केलं. 12वी नंतर ती लगीन लावून दिलं. दुसऱ्यानंतर दुसरी पोरगी असंच म्हणजे क्रमाने त्यात एका मुलीची तर माझ्या दारातच मी लग्न लावून दिलेलं आहे साहेब. म्हणजे भावांच्याकडे लक्ष नाही असं तुम्ही गावचे लोक, काही लोक पुरवडता की आणण्याकडे लक्ष नाही, माझ्याकडे लक्ष नाही असं म्हणता, म्हणून सांगायची गरजच नाही, करावं लागते, द्यावं लागते लक्ष. आता
जरा माझाही प्रपंच वाढल्यामुळे थोडंसं यांच्याकडे दुर्लक्ष होतंय, एवढंच आहे. कारण माझंही आता साहेब माझे थोडं बघणं गरजेचं आहे. भैया साहेब बरोबर आहे का हो? बघा नाहीतर आणि किती सर काकाले सांगाले मिसेला. तर माझे स्वतः आता प्रपंच वाढलेला आहे. माझ्या मुलांच्याकडे बघणं गरजेचं आहे आणि गरजा आता जास्तीत जास्त वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे थोडंसं माझ्या भावांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष वाढलंय आर्थिक दृष्ट्या. म्हणजे पैसे द्यायचं पाहिजे जरा थोडंसं कमी केले. ते मी पाटील साहेबांनी सांगितल्यामुळे पाटील साहेब मला देऊच नको, त्यांच्या ती करतात आता आणि त्यांनी खरोखर साहेब चांगली प्रगती केलेली आहे. नाही अनिल साहेबांना काय ते म्हणतील दादाला आणि याला सांगवलं. अनिल साहेबांना माझा ना आणि ते आमचा दादा अनिल साहेबांनी काय म्हणू होता, साहेबांनी केलं कशाबद्दल तुमचे उडते पंख आहेत ते टीव्ही तो छाटलास आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रगती कुठली अशी म्हणत होती त्यांनी. आणि खरोखर तुमची प्रगती कोणामुळे झाली, याला मास्तर द्यायचं पण केलं, मग तुमचं तुम्ही मिळवायला लागला आणि त्यामुळे साहेबांचं खरोखर हे आहे. खरोखर साहेबांचं माझ्या म्हणजे लक्ष होतं साहेबांचं. आज जे कृतज्ञता सोहळा साहेब आहे, माझ्या गावातल्या लोकांनी कोगनोळी मधल्या केल्या म्हणून ह्या दोघा भावांना वाटलं की तुझं बी आम्ही इथंच करूया. मी म्हटलं काय खर्चात पड नका, नाही म्हटलं आम्ही मोठान करायचं आहे, सगळं गाव 5-50 लोकांना जीव घालूया आणि साहेबांना वगैरे असं बोलून घेऊया. आणि साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा जो छोटा मुलगा मी असं सांगितलं तुम्हाला, त्या पोरांतरी मी त्याला डॉक्टर बनवायचं होतो आणि ज्या दिवशी तो डॉक्टरकीच्या याला जाणार होता त्या आदल्या दिवशीच नारायण घोरपडे नाट्यगृह म्हणून इचलकरंजीत आहे, त्या ठिकाणी एक सेमिनार भरवतो. सेमिनारला तो गेला. सेमिनारला गेलो, संध्याकाळी परत आला, मला बापा मी काय डॉक्टर होणार नाही. अरे काय रे म्हटलं, नाही बाबा डॉक्टर भरपूर पडले आणि सगळीकडे दवाखाने झाले. मी मग तू काय होणार आहेस, मी कलाकार होणार म्हटलं. झक मारली म्हटले कलाकार नको बाळा, कलाकाराकडे काय नसते म्हणले, कारण आम्ही आमचा बाबा वाजूनच मेलाय, कलेतच गेला आमचा बाबा आणि आपल्या अंगात कला आहेच म्हटलं, कलाकार नको का म्हटलं. पण नाही बाबा ती कला वेगळी आहे, मी वेगळंच करून दाखवतो म्हटलं. आणि पोरग माझं खरं कलाकार झालं बरं का साहेब. इथनं जो गेला माझा मुलगा पुण्यामध्ये आणि पुण्यात गेल्यानंतर त्यानं पहिली मालिका आपल्या जवळची ज्यांची संत म्हणून आहेत बाळूमामा, ह्या बाळूमामा मालिकेत त्याला पहिलं काम मिळालं. त्या गावातल्या गल्लीतल्या लोकांनी मला विचारलं गिरीश कुठं आहे, तर म्हटलं गिरीश पुण्याला शिकायला गेलाय. खोळायचं काय तुम्ही नाटकं करता म्हणलं मास्तर. काय झालं अहो, गिरीश टीव्हीला दिसायला लागलाय. टीव्हीला आम्हाला मी त्यानं सांगितलं टीव्हीला दिसायला. लगेच आम्ही टीव्हीला बघतो तर टीव्हीला गिरीश होता आणि मग लगेच फोन केला, तू गिरीश काय नेमकं करतोस, तर मी असंच आणि एका सिरियल मध्ये काम करतोय. त्याच्यानंतर त्यानं जवळजवळ 11 ते 12 सिरियल मध्ये काम केले साहेब त्यानं आणि जवळजवळ 4-5 चित्रपटामध्ये त्यानं काम केले. त्या सर्व मला सांगतील कांबळे सर त्याच्याबद्दल त्याला बोलतील. तर साहेब मालिकेत काम करायला मिळणं एवढं सोपं नाही आहे. पण त्या माझ्या मुलग्यानं काय केलं, तिची डिग्री पूर्ण केली आणि त्यातला MA पूर्ण केला आणि त्यानं ते प्रचंड झेप घेतली आणि त्या झेपेतून तो पटकथाकार झाला, दिग्दर्शक झाला. एक 2-3 कथेमध्ये त्यानं तिकडे व्याख्यानं पण दिलेली आहेत पुण्यामध्ये. पुण्याच्या मोठमोठ्या कॉलेजमध्ये व्याख्यानं पण आमच्या पोरग्यानं दिली. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर त्याचं मुलाखत पण झाली त्याची. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यानं त्याची एक मुलाखत घेण्यात आली. चिपळूणकर साहेबांनी मुलाखत घेतली. असा हा माझा मुलगा आणि त्यानं वाट नावाचा जो छोटासा लघु चित्रपट काढला. ह्या वाट चित्रपटाला तर अगदीच म्हणजे फार मोठं म्हणजे त्यानं यश घवघवीत यश प्राप्त केलं. 5 पुरस्कार मिळाले साहेब या वाट नावाचा लघु चित्रपट साहेब आहे. 15 ते 20 मिनिटाचा चित्रपट आहे तो आणि त्यानं त्यात एवढं यश घवघवीत यश प्राप्त केलं की ते आमच्या नजरेला होणार नाही, दैदिप्यमान यश प्राप्त केलं साहेब त्याने. आणि तो आज हे सगळे माझ्या आईची पुण्य आहे, तुम्हाला लोकांची पुण्य आहे, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ दिली म्हणून आम्ही पुढे चाललो. असं जर लय बोलत गेलो तर मुख्य माणसाचं आमचं ऐकायचं ते सगळं थांबेल आणि तिकडे पाठीमागे आचारी वाट बघायला लवकर मला म्हणाला. माझं कोणतरी म्हटलं ते बेल वाजवा थांबणार नाही मास्तर म्हणते की ते बेल वाजल्याशी थांबत नाही. तर मी माझा लांबलेला प्रास्ताविक थांबवतो आणि तुम्ही आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि आमच्या या कार्यक्रमात सर्वांनी हजेरी दाखवली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा मी ऋणी आहे आणि हे कार्यक्रमाची या ठिकाणी सांगतो.